आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुकी मूग डाळ बनवणार आहोत। तर सुकी मूग डाळ बनवण्यासाठी मी इथे अर्धा ग्लास मूग डाळ घेतलेली आहे। सर्वात आधी आपल्याला या मूग डाळीला छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। बघू शकता या प्रकारे छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हा धुतलेला पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाणी टाकून ही डाळ 1 तासासाठी भिजवत ठेवायची आहे। 1 तासानंतर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे। आता आपण हा डाळीमधला पाणी काढून घेऊया आणि आता या डाळीला आपण तडका मारूया। तर त्यासाठी मी इथे तेल गरम व्हायला ठेवलेली आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये थोडं जिरा मोहरी टाकायचं आहे। जिरा मोहरी टाकल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया। लसूण बारीक बारीक कापून घेतलेली आहे मी। या लसूणला छान असं परतून घेऊया आणि त्यानंतर आता आपण याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया। कढीपत्ता टाकल्यानंतर सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे मिरच्या टाकायच्या आहेत। मिरच्या पण मी बारीक बारीक कापून घेतलेल्या आहेत। मिरच्या टाकल्यानंतर आणखीन छान असं परतून घ्यायचं आहे। या मिरच्यांना शिजू द्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मी इथे अर्धा चमचपेक्षा कमीच मीठ टाकलेली आहे। त्याचबरोबर थोडीशी हळदी पावडर टाकलेली आहे। मीठ आणि या हळदी पावडरला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे। डाळ टाकल्यानंतर या डाळीला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे। बघू शकता आधी सर्व डाळ आपण इथे टाकून घेऊया आणि त्यानंतर परतून घेऊया। बघू शकता या प्रकारे एक्स्ट्राचं पाणी टाकायचं नाही आहे। जो थोडा बहुत डाळीमध्ये असतो पाणी तोच राहून गेलेला तर चालेल, पण एक्स्ट्राचा कोणताही पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला इथे। छान असं परतून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे कमी गॅसवरती 5 ते 10 मिनिटासाठी। मी इथे 6-7 मिनिटं झाकून ठेवलेली होती आणि अधूनमधून आपल्याला चेक करत राहायचं आहे, नाहीतर हे जळणार। आणि बघू शकता आता डाळ ही छान अशी शिजलेली आहे, पाणी टाकण्याची काहीच आवश्यकता नाही आहे। आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेला आहे। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं गॅस फुल करायची आणि छान असं परतून घ्यायचा। 3 ते 4 मिनिटं असं परतून घ्यायचा फुल गॅसवरती। बघू शकता छान असं परतून घेतलेलं आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि आता आपली हे सुकी मूग डाळ एकदम रेडी झालेली आहे। आता आपण ही एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघू शकता काय झणझणीत अशी सुकी मूग डाळ रेडी झालेली आहे। तुम्हीला असंच पण खाऊ शकता किंवा पोळीसोबत सुद्धा खूप छान लागते ही मूग डाळ। बघू शकता किती चविष्ट लागते ही मूग डाळ आणि बघायला पण किती सुंदर दिसत आहे। एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।